हॅलो एव्हरीवन, मी कल्याणी कुलकर्णी. आज आपण जी कविता शिकणार आहोत तिचं नाव आहे सरस्वती स्तवन. ॲक्च्युली ज्या वेळेला आपण अभ्यासाला सुरुवात करतो त्यावेळेला आपण सरस्वती देवीची पूजा करत असतो. सरस्वतीचीच का करतो? कारण की सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि तिच्याकडे खूप कला पण आहेत आणि विद्या पण आहेत आणि म्हणून सरस्वतीला विद्येची देवता म्हणून संबोधलं जातं. गणपती ही बुद्धीची देवता आहे. तर गणपती आणि सरस्वती विद्यार्थ्यांसाठी नेहमीच हे दोन आराध्य दैवत असायला हवेत. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. छान वाटलं ना हा श्लोक ऐकून? हे सरस्वती स्तवन होतं. सरस्वतीला उपदेशून म्हटलेला श्लोक की जो आपल्यासाठी आज गायला होता माझी मोठी बहीण मंजुषा हिने. थँक्यू. तर आपण सरस्वती देवी ही विद्येची देवता आहे हिच्याबद्दल पाहिलं. पण हा जो फोटो तुम्ही बघतायत की ज्याच्यामध्ये जी देवी तुम्हाला दिसते आहे ती कोणती आहे? आय होप तुम्हाला आन्सर येत असेल. ही आहे लक्ष्मी. लक्ष्मी देवीची हा फोटो आहे. लक्ष्मी ही धनदेवता आहे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला काही आर्थिक संकट असतात किंवा आपल्या घरातली समृद्धी तशीच राहावी यासाठी विशेषतः आपण दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन हे करत असतो. लक्ष्मीबरोबरच आपल्याला सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती गणपतीची. कारण गणपती ही बुद्धीची देवता आहे. ज्या वेळेला आपल्याकडे सरस्वती आणि गणपती हे दोन्ही आपल्यावर प्रसन्न असतात किंवा हे दोन्हींची आपण आराधना केली असेल त्यावेळेला लक्ष्मी आपल्याकडे आपोआपच येते. आत्ता तुम्ही जे कॉन्सन्ट्रेट करायला हवं ते सरस्वतीवर आणि म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे. This is a prayer praising Goddess Saraswati, which describes her appearance as well as her virtues. Now, in this prayer, we are going to learn about everything is mentioned about Goddess Saraswati. सरस्वती हे विद्या देवी काय वर्णू तुझी थोरवी, आज्ञानासी निरससी वरदान देई आम्हासी. याचाच अर्थ इथे आपण सरस्वती देवतेला अशी ही जी विद्येची देवता आहे तिला म्हटलं आहे की तुझी थोरवी आम्ही काय वर्णवू. आज्ञानासी, आज्ञानीसी म्हणजे काय की जो शिकलेला नाही आहे असा किंवा ज्याच्याकडे ज्ञान नाही असा. निरससी वरदान देई आम्हासी म्हणजे आमचं अज्ञान दूर कर आणि आम्हाला ज्ञान मिळावं असं तू आम्हाला आशीर्वाद दे. सुहास्य शोभे मुखावरी वीणा तू घेतलीसे करी, तू धवल वसनधारी बैससी की मयुरावरी. यात काय सांगितलंय? सुहास्य शोभे मुखावरी म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरचं ते सुहास्य म्हणजे जे तिच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे ते तिच्या चेहऱ्याला एकदम सूट होतं. तिला छान दिसते ती हसताना सरस्वती देवी. वीणा तू घेतलीसे करी म्हणजे तुझ्या हातामध्ये जे वाद्य आहे ते आहे वीणा. वीणा हे एक तंतुवाद्य आहे की जे एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. तू धवल वसनधारी. धवल या शब्दाचा अर्थ असतो व्हाईट म्हणजे पांढरा, की तू श्वेत वस्त्र, श्वेत म्हणजे पण पांढरा, की जो पांढरे कपडे घातलेले आहेत. आणि बैससी की मयुरावरी
याचाच अर्थ असा की सरस्वती देवी हिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य आहे, जिच्या हातामध्ये तिने वीणा घेतलेला आहे, जिचे कपडे हे पांढऱ्या रंगाचे किंवा श्वेत वस्त्र आहेत आणि ती मोरावर बसलेली आहे. 14 विद्येंची हो जननी, 64 कला वससी चरणी. आश्रय देई तव पायी, बुद्धी लातू प्रकाश देई. याचाच अर्थ काय की 14 विद्या, 14 म्हणजे किती 14 विद्येची जननी म्हणजे जिला जननी म्हणजे काय, त्या विद्यांना तिने जन्म दिलेला आहे अशी ती सरस्वती. 64 म्हणजे 64 कला, म्हणजे आर्ट फॉर्म, जसं म्युझिक असेल किंवा जसं चित्रकला असेल, वाद्य वाजवणं असेल, गायन कला असेल, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कलेमध्ये आपण धरतो. तर अशा प्रकारच्या 64 कला या सरस्वती देवीला अवगत आहेत आणि म्हणूनच आपण सरस्वतीला विद्येची देवता किंवा विद्यार्थ्यांसाठी जी देवता आहे किंवा विद्यार्थ्यांनी जिची पूजा करावी अशी ही एक देवता आहे. आश्रय देई तव पायी, म्हणून आपण तिला प्रार्थना करतोय की तुझ्या चरणांशी आम्हाला आश्रय दे. बुद्धीला तू प्रकाश देई, म्हणजेच काय की आम्हाला चांगली बुद्धी दे, की सुबुद्धी दे, की ज्या कला ज्या विद्या तुला येतात त्या अवगत आम्हालाही व्हाव्या किंवा आम्हालासुद्धा ती शिकण्याची बुद्धी मिळावी, असं आपण देवीकडे प्रार्थना करायची आणि हा आशीर्वाद आपण सरस्वती देवीकडनं आज मागायचा आहे. तू ज्ञानाची ओतीव मूर्ती, सदैव प्रकटे ती स्फूर्ती. अखंड गावी तुझी कीर्ती, हीच तव पदींची भक्ती. याचाच अर्थ काय, तू ज्ञानाची ओतीव मूर्ती म्हणजे तूच अशी एक देवता आहे की जिच्याकडनं आपल्याला ज्ञान मिळू शकतं, कारण की साक्षात ज्ञान म्हणजेच सरस्वती. सदैव प्रकटे तू स्फूर्ती म्हणजे तुझ्याकडे बघूनच आम्हाला स्फूर्ती मिळू शकते. अखंड गावी तुझी कीर्ती म्हणजे सरस्वती देवीकडे इतक्या कला आणि विद्या आहेत की तिची कितीही आपण स्तुती केली तरी ती कमीच आहे आणि आपण अखंड म्हणजे ज्याला खंड नाही, की जी गोष्ट कधीही संपणार नाही, इतकी सरस्वती देवीची कीर्ती आहे. हीच तव पदींची भक्ती आणि हीच आमची भक्ती आहे. आम्ही विद्यार्जन करोनी, व्यापक जीवन करोनी, यशाची शिखरे गाठोनी, घालू क्षितिजा गवसणी. आम्ही विद्यार्जन करोनी म्हणजे आम्ही म्हणजे कोण या ठिकाणी, तर जे मुलं शिकता आहेत ते, ज्यांना सरस्वतीची पूजा करायची आहे ते. आम्ही विद्यार्जन म्हणजे काय, तर विद्येचं अर्जन, विद्या शिकून, विद्या आत्मसात करून, व्यापक जीवन करूनी, विद्या मिळाल्यानंतर आपोआपच आपलं जीवन हे व्यापक होत असतं, आपल्याला चांगल्या वाईटाचं ओळख होत असते. यशाची शिखरे गाठोणी, जर आपण चांगले मार्क मिळाले तर अर्थातच यश तर मिळणारच, हो की नाही. म्हणजेच यशाची शिखरे गाठोणी म्हणजे काय, आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सक्सेस हे मिळत जाईल. यशाची शिखरे गाठोनी, घालू क्षितिजा गवसणी. क्षितिजाला गवसणी घालणे म्हणजे काय, क्षितिज या शब्दाचा अर्थ असतो होरायझन, की जे तुमच्या शाळेचं नाव आहे. क्षितिजाला गवसणी घालणे म्हणजे नेहमी मोठं धैर्य आपल्यासमोर ठेवणे. आणि ज्या वेळेला अर्थातच आपण शिकून मोठे होतो, आपल्याजवळ कॉन्फिडन्स आलेला असतो, तर आपण आपल्यासमोर मोठं एखादं ध्येय ठेवलेलं असतं आणि ते मिळवण्याचा आपण काठोकाठ प्रयत्न करत असतो. आय होप तुम्हाला सगळं कविता समजली असेल, ज्याच्यामध्ये आपण पहिल्या कडव्यामध्ये तिची थोरवी पाहिलेली होती. अज्ञानासी निरससी वरदान देई आम्हासी, म्हणजे आमचं अज्ञान घालव आणि आम्हाला ज्ञान दे, हे आपण वरदान मागितलं.
त्यानंतर आपण बघितलं की सरस्वती देवीच्या हातामध्ये वीणा आहे आणि तिने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहेत. तसंच ती मोरावर बसलेली आहे. तिच्याकडे 14 विद्या आहेत आणि 64 कला आहेत आणि त्यांना आश्रय देणारी ती त्यांची जननी आहे आणि तिच्यामुळेच आपल्या बुद्धीला प्रकाश मिळतो. ती अतीव ज्ञानाची मूर्ती आहे आणि तिच्याकडे पाहून आपल्याला नेहमी स्फूर्ती मिळते. आणि आपण तिला सांगितले आहे की विद्येमुळे आमचं जीवन व्यापक होईल आणि आपण वेगवेगळ्या यशाची शिखरे गाठू शकू आणि क्षितिजाला गवसणी घालू शकू. आय होप तुम्हाला सगळी कविता समजली आहे. नसेल समजली तर परत एकदा रिवाइंड करा आणि नीट ऐका.